आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पावसाच्या संदर्भातील महाराष्ट्रामध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील बहुतेक भागामध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे। याचबरोबर शनिवारी म्हणजे उद्या 11 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, उद्या ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि या ऑरेंज अलर्ट मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय की गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस होतोय आणि आजपासून पुढील 4 ते 5 दिवस अलर्ट देण्यात आलेला आहे। पण एक महत्त्वाची अपडेट देतो मी। पुन्हा एकदा पूरग्रस्त भागांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे। आपण बघतोय की सोलापूर असेल, धाराशिवचा पारंडा असेल, या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती। अजूनही शेतातलं पाणी ओसरलेलं नाहीये। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार बार्शी, परांडा आणि सोलापूर शहर या ठिकाणी सकाळपासून पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार बीडमध्ये देखील काही गावांमध्ये रात्री जोरदार पाऊस झालेला आहे। आता मी संभाजीनगरमध्ये उभा आहे। संभाजीनगरला देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। तिकडे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या भागातला विचार केला तर विदर्भात देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आधीच महाराष्ट्र जलमय झालेला आहे आणि अशात आता पुन्हा हे पुढचे 4 दिवस अत्यंत काळजी घेण्याचे असणारे, अत्यंत धोकादायक असणारे। कारण आता जी परिस्थिती या पूरग्रस्त भागांमध्ये आहे त्या ठिकाणी अजूनही 5-5, 6-6 दिवस झाले पाणी जे आहे तर ते ओसरत नाहीये। कारण ऑलरेडी जमिनीची जी क्षमता होती पाण्याची ती पूर्ण झालेली आहे आणि पाणी ओसरत नसल्यामुळे तिथे आधीच लोक संकटात आहे। आणि अशात जर 3-4 दिवस आणखी जोरदार पाऊस झाला तर हा मोठं संकट महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं तर मराठवाड्यावर जलमय झाल्याचं पाहिलं ना, आता विदर्भात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट आपल्याला पाहायला मिळतंय। खास करून मराठवाड्यावर हे जर संकट पुन्हा उभं राहिलं तर मराठवाड्यासाठी हे खूप धक्कादायक असणार आहे। आधीच शेतकरी खचलेला आहे, सामान्य नागरिक खचलेले आहे, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अशात आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्षात काही ठिकाणी पूरग्रस्त भागामध्ये पाऊस देखील सुरू झालेला आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील हालचाली सुरू झालेल्या आहे। लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। आता अशा परिस्थितीत लोकांनी आपलं जीव महत्वाचा समजून आपली काळजी घेणं महत्वाचं असणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या पद्धतीने हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता त्यानुसार काही भागांमध्ये प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झालेली आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।